विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी हो विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी हो विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पंढरीचा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरीच्या विठ्ठला पांडुरंग विठ्ठला आळंदीचा ज्ञानदेवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरीच्या ज्ञानदेवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला देहूचा त्या तुकारामा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला देहूच्या त्या तुकारामा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पैठणचा त्या नाथ बाबा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पैठणच्या नाथ बाबा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी हो विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी हो विठ्ठला पुढे घर मागेदार पुढे घर मागेदार पाच खणाची खोली आत बसून मामे तुम्ही नका खाऊ पोळी सज्जना हो हे भारूड म्हणजे काय दादा कोंडकेचं अमिताभ बच्चनचं हेमा मालिनीचं नव आणि माझ्या बापाच तर मुळीच नाही पण बऱ्याच जणाला वाटलं असेल पोरग मग अशी साडी घातली तेव्हा काय चिकणे दिसायचं हाऊस आली वय तुमच्या पुढे रात्रीच्या साड्या घालून नाचायची आतापर्यंत भजन कीर्तन असतं तर कुत्रं बी थांबलं नसतं पण नकरा केला निकरा गोळा झाला उसडोंगा परिरसन हेडोंगा काय भुलला अशी वरलिया सोंगा अरे सोंग डोंग बघून फुकट झोपेची वेळ व्यर्थ घालू नका हे नाथांचं भारूड आहे नाथ महाराजांना भारूड लिहिण्याचा एवढाच अट्ठास होता एवढाच उद्देश होता की जेणेकरून आजकालचा हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थाकडे कसा खेचला जाईल परमार्थिक आवड कशी निर्माण होईल योग्य दिशा कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जगेल याच्याकरता नाथराईंनी रोग बघून औषध तयार केलं पण तुम्ही आम्ही औषध न घेता बाटली बघूनच खुश होतोय समजा तुम्हाला खोकला लागला घरच्यांनी औषध आणलं आणि सांगितलं तुमचं खोकल्याचं औषध टेबलवर ठेवलंय 5 वाजेपर्यंत बाटलीकडे बघत बसा 5:30 ला खोकला थांबल का नाही का औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही त्याचप्रमाणे या भारूडाचा अर्थ न समजून घेता तुम्ही नुसते हे करून गेला तर तुमची बी अवस्था तशीच होईल पण काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं तुमचं तुम्ही ठरवा विठ्ठल विठ्ठल जे हरी विठ्ठल 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 नेटपाट करून थाट मामी नका जाऊ तोरा आणि वरच्या गावी जाता मामी ढोंगण घेते वारा बाया म्हणतील याचा मुडदा उचलला बोवाचा हा कुणी गाणला ह्याला लयच हालकडे दिसतोय काय बी बोलतोय हा पण लक्षात ठेवा ताई आईनो आपल्या बळे नाही मी बोलत सका कृपावंत जे नाथबाबांनी गाथ्यामध्ये सांगितलं ती मी माझ्या तोंडाने बडबड करतोय सज्जना हो माझ्या बापाच्या ठिक्यातलं पोत्यातलं बाचक्यातलं काहीच नाही नाथराय सांगतात की अरे भगवंतानी एवढा अमूल्य किमतीचा नरदेह दिलाय जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केले हे न मिळणारं मॉडेल आहे शेवटचं प्रोडक्शन आहे बोर्डाची परीक्षा आहे व्यवस्थित पेपर दे नापास झाला तर तुला त्याच वर्गामध्ये बसावं लागल अरे येड्या फायनलची टीम आहे नीट खेळ परत कधी सामने भरतील सांगता येणार नाही कारण शेवटची पाळी एक मनुष्य देह चुकली यावर्म 84 लक्ष वेळेमध्ये कोटी सामना फिरून भगवंतानी या सामन्यामध्ये तुला माणसाच्या जन्माला घातलं अरे माणसाच्या जन्माला येऊन माणसासारखं वागत नाही अरे कुत्र्यासारखं मरावं लागल कुत्र्या अरे जागा हो मी माणूस आहे याची जाणीव करून घे आणि माणसासारखा जगण्याचा वागण्याचा प्रयत्न कर आणि संतांनी पोट तिडकीनं सांगितलं हे कलियुगामध्ये मिळलंय याचं काहीतरी सार्थक करा या देहाचं काहीतरी सार्थक करा पण या देहाचं सार्थक काय करतं माहितीये का एक नंबर हे पप्पी दे पारूला पप्पी दे पारूला एक नंबर 2 ला 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 2 नंबर 3 ही पोरगी साजूक तुपातली हिला भोऱ्याचा लागलाय हो बघा तुम्ही आजकालचं एखादं कार्ट सकाळी संडासला बसू दे आणि त्यानं जर असलं भावगीत ऐकलं का नाही ती चढी सुद्धा तिथंच होता अर तुला काय चावलं का फिट येते का झटका बिटका कशाचा आला ती म्हणतो डिस्को
ह्या डिस्कोनं जगाचा झाला फिस्को आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं. लाज वाटती सांगायला. चांगल्या चांगल्या घरातले तरुण मुलं मुली हिजड्यासारखं बँडमध्ये नाचायला लागली आणि जिथं नाचायलाच पाहिजे तिथं मात्र लाजू लागली. नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनामध्ये भजनामध्ये आजकालचा तरुण वर्ग औषधाला भेटून आहात. मग भजनात तर कीर्तनात असते बघा 60च्या पुढची आणि 80च्या खाल्ली सगळ्या जळलेल्या मोटरी कुठवरी वाटिंग करून वापरायच्या. घरी घरच्याला त्रास होतो म्हणून घरच्याला सांगायचा बाबा जा देवळात सप्ताह वाटतं. ती येतन बोवाला म्हणते बोवा उद्या कुठं सप्ताह मसनात येतो का. बर तरुण पोरगा ह्यात आला त्याचा काय लगे लगे पहिला ठेका जात नाही आणि भजनात ठेका झाला तो ज्ञानबा तुकाराम हो त्याच्या हापिंगवरच कळतं ही अवलाद कुठले. बरं त्यात त्याचा बी दोष नाही. घरोघर टेप टीव्ही वाटेल तेवढे चॅनल निघाले. आई बापांनी एखादं बटन दाबायचं आणि सगळ्यांनी मिळून म्हणायचं मेरे अंगनो में तुम्हारा क्या काम है. इडे हळद कुठली एवढं स्वच्छ आहे व तुझं अंगण. अरे शुद्ध बीजापोटे फळे रसाळो मटी. शुद्ध बीज पेरलं शुद्ध फळं खायला मिळतात. पण लावतानाच लावतो कडू लिंबाचं झाड आणि म्हणतो औंदा आंब कसं आलं नाही तर. अरे येड्या वृक्षारोपणच चुकीचं झालं. आज पाहायला गेलं घराघरामधली संस्कृती बिघडली. राज्याची संस्कृती ढासाळली आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं पाक वाटोळं झालंय. उघड्या डोळ्याने बघतोय देशामध्ये काय अवस्था चालल्या. देश कुठल्या अवस्थेमध्ये याचा विचार कुणीच केला जात नाही. प्रत्येक जण येतो पाहतो ऐकतो वाचतो आणि तोंडाने एवढंच म्हणणार मेरा भारत महान मेरा भारत महान. गावाल तेवढं गावाल हान मंतर भारत ठेवलाय गहान त्याची नाही आम्हाला जाण आणि काय राखतो आम्ही भारत मातेची शान. इतिहास वाचणारे आणि इतिहास सांगणारी मंडळी आज परफेक्ट तयार आहे. पण इतिहास घडवणारा भद्दर छत्रपती शिवरायानंतर अजून एक बी झाला नाही. जो तो येतोय मी माझी आणि माझं बस. देशाचं गिरण आहे समाजाचं गिरण आहे तुमचं आमचं गिरण आहे तेवढ्या पुरतच म्हणणार. बंधू आणि भगिनीनो साधूची अवलाद परिस्थिती फार गंभीर आहे. वरच्या सगळ्या योजना खायला पट्ट्या खंबीर आहे. असंच गावात दारू पिऊन मारा. राजकारण माझा विषय नाही पण तुम्हा समाजाला जी गरज आहे ती संतांच्या विचाराची. म्हणून धार्मिक कार्यक्रम कथा कीर्तन प्रवचन ऐकली पाहिजेत. म्हणून कबीर महाराज सांगतात तू क्या जने ब्रह्म खुना अपने दिल को ही पहचाना आने का बाट कौन जाने का बाट कौन ब्रह्म का पाठ कौन जीव कौन शिव कौन ये नहीं बुझा तो नरदेह कौन. कहत कबीरा सुन भाई साधू. कबीर महाराजांनी शिव्या देऊन सांगितलं. नाथ महाराजांनी डोकं आपडून सांगितलं. तुकोबरायांनी पाया पडून सांगितलं. तरी सुद्धा वाज तसे बोंब कोणी नाही कधी काणी. मोठमोठे अधिकारी पुरुषांनी तुमच्या आमच्या पुढे हात टेकवलं. अरे तुकोबरासारख्या महात्म्यानं म्हणाव तुका म्हणे मेलो सांगता सांगता. मेलो म्हटले लोकाला सांगून सांगून पण लोक ऐकत नाही. माय बापा हो एवढ्या अधिकारी पुरुषांना सांगून आपण ऐकत नाही. मग माझ्यासारख्या मूर्खानं बडबडून तुम्ही ऐकचाल का. पण शेवटी मी संतांचा दास आहे. संतांच्या दासांचा मी दास आहे म्हणून तुम्हाला आरडून ओरडून सांगतोय हे येडे हा संडासला बसलाय बिस्किट खातोय हा घरी गेल्यावर खावाव. ती म्हणतं संडासला बसल्यावर खाईन ना तर मी आत बुडवून खाईन. तुझ्या बापाचं काय जाते आत बुडवून खा ना तर माते सकाट खरडून खा. पण माझ्या तर बापाचं काय जाते. पण मार्ग जाऊन गेले आधी दया निधी संत ते तेनेची पण ते चालू जाता न पुढे गुंता कुठे काही. कारण ज्या मर्यादा संतांनी दाखवल्या त्या मार्गाचं अवलंबन न करता वेडे माकडे मार्गाने भरकडत चाललोय. याच्याकरता नाथराय सांगतात अहम सोहम कोहम याचा शोध करा जनार्दने पायी दृढ भाव धरा. विठ्ठल विठ्ठल जे हरी विठ्ठल 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 जे हरी विठ्ठल. हो याच्यामुळे नाथराय सांगतात की भल्या माणसा आतापर्यंत का जगला कुणासाठी जगला कशासाठी जगला आणि दुसरी गोष्ट माणूस किती वर्ष जगला याला किंमत नसते. जगून केलं का. ज्ञानोबा 16 वर्ष जगली. ज्ञानेश्वरी सारखा 16व्या वर्षी ग्रंथ लिहिला 22व्या वर्षी समाधी घेतली. रामदास स्वामींनी भारत भ्रमण केलं वयाच्या 16व्या वर्षी. छत्रपती शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकला वयाच्या 16व्या वर्षी. आणि आपली बोरं म्हणत्या 16वा वरीच धोक्याचं ग 16वा वरीच धोक्याचं. हो अरे धोक्याचं का मग ते मोक्याचं आहे. पण नको त्या गोष्टीवर आयुष्य बर्बाद घातलं. कारण देवाने सुंदर देह दिला पण नको त्या गोष्टीवर आयुष्य बर्बाद तर करून टाकलं. या देहाचा कधी विचार केला नाही. आणि दुसरी गोष्ट देवाने फुकट दिले त्याच्यामुळे त्याला किंमत
नाही. मला सांगा, पेट्रोलच्या गाडीत माणूस पेट्रोल टाकतो, डिझेल टाकत नाही का? कारण इंजिन खराब होईल. पण ही सुद्धा गाडीच आहे. ह्या गाडीमध्ये काय टाकावं हे कळालं ना, अख्खं आयुष्य नको त्या गोष्टीवर आयुष्य घालवलं. एखादी सवय किती बी आवरण्याचा प्रयत्न करा, लागली तर आवरत नाही. आता महिला मंडळाला सवय लागली बघा. हा, तिला देवाळ कळला, मंदिर कळला, भजन कळला, कीर्तन कळला, देहरात आलं की तिथंच इकडून 2 चंप तिकडून 2 चंप, टाचला हात बसला का फोडणी टाकून मोकळी. खा टेस्टर चपाती, खास मसाला घालून केली वारकऱ्यांसाठी. आणि आज माझ्या तरुण बांधवांना, आम्ही ज्याला व्यसन समजतो, आज आमच्या तरुणांची फॅशन झाली काय? गुटखा. काय मार्केट आहे गुटख्याला? कांद्याला मार्केट नाही, बटाट्याला मार्केट नाही, टमाट्याला मार्केट नाही. शेतकरी पाणी देऊन देऊन आणि खुरपून मिळलं, पण मार्केट नाही आलं. आणि गुटखं वाटलं तेवढं गुटखं निघालं. आणि गुटखं खाऊन तरणी बांड पोराज गुटख्या घेऊ मरायला लागली. चालू मोटरसायकल दाताने पुढे फोडताय, बाकतीस नात होतंय, आणि 2 मिनिटात कोंबडीला जुलाब झाल्यावर घरात घाण, रस्त्यात घाण, मंदिरात घाण, देवळात घाण, खातय घाण. त्याचं नावच आहे गु. टकडल्यावर काय होतंय? एकात घेऊन खा, फिल्टर होऊन आला पुढीत भरून. ईड हळद कुठली, 2 पुढ्या तोंडात होतं. म्हणता शिवाजी महाराज की. आता शिवाजी महाराजांनी काय गुटखा खाऊन स्वराज्य स्थापना केली? हो रे ना, आलाय का? कुठं शिवाजी, कुठं गु खाऊ तोंड तुझं हाय का? लायकी त्यांचं नाव घ्यायची. बरं, मी तुम्हाला माझ्या बापाच्या घरचा पैसा देत नाही, पण काय खाऊ याचं भान ठेवा. नको ते खाऊन आयुष्य बर्बाद करू नका. या महाराष्ट्राला, या भारताला गरज आहे तरुण पोरांची. पण ही जर पोरं गुटक्यानं आणि गोव्यानं जर जार होत असली तर देशावर संकट आलं, हे निवारण कसं करायचं? समजा आपल्या देशावर संकट आलं आणि आपल्या सगळं गावातला गुटखा खाणार जवान टेम्पो भरून नेलं, आणि जर त्यांनी फायरिंग सुरुवात केली तर आपण काय म्हणायचं? या हानता का काय हिजड्याची अवलाद, अरे घरा खा, शिरा खा, उपीट खा. पण पानपडीत गेलं, 1 गोवा 1 स्टार द्या. पुन्हा मी सांगतो, मी तुम्हाला माझ्या बापाच्या घरचं पैसे देत नाही, पण काय खावं याचं भान ठेवा. नको ते खाऊन आयुष्य बर्बाद करू नका. आणि या गुटख्यामुळे समाजातला 70% तरुण आज नपुसक होत चालला. नपुसक. त्याला म्हणणं जय हरी, ते म्हणतो जय हरी. एवढा फरक. मग ह्या देवाच्या वाऱ्या कर, त्या देवाच्या वाऱ्या कर, हे जेवण अंड उतर, ते जेवण कोंबडी उतर. औरंगाबादला जा, गुजरातला जा. तिकडे मोठी वाटतं एक म्हातारी, पोटानं हात फिरवले की पोर व्हायची. बरं झालं बिचाऱ्यानं गड्याला नाही हात लावला. आणि त्याला चगणा असं का? म्हणलं काय सांगायचं महाराज, तुम्हाला 5-6 वर्ष झाली पण अजून आमचा पाळणा झालं ना. येड हाय ते तुझं अख्खं फाउंडेशन हलायला लागले. तुझा पाळणा कावा हलावा? दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाते है. अपने पल्लों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती है. जाम पर जाम पीने से क्या फायदा? जाम पर जाम पीने से क्या फायदा? रात बीती सुबह उतर जाएगी. तुम्हारे नाम का प्याला पिले तेरी जिंदगी सुधर जाएगी. बऱ्याच जणाला सांगितलं, बाबा बाद झालं, संसाराचं वाटूळ झालं, पोरं बाळ रस्त्यावर आली, आता तरी वास. त्यावेळेस ते म्हातार म्हणतं, खरं आहे महाराज, का? मला सुद्धा बऱ्याच वेळा वाटतं असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. पण काय करता, भीती वाटती मरायची, मग थोडं पिलेलंच बरं. पुन्हा सांगतो, मी तुम्हाला माझ्या बापाच्या घरचा पैसा देत नाही, पण देवाने सुंदर असा देह दिलाय. नको त्या गोष्टीवर आयुष्य बर्बाद करू नका. मला सांगा काय कमी आहे? प्रत्येकाचा चेहरा वेगळा, कलर वेगळा, जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मला सांगा, ही स्प्रिंगा कुठल्या कंपनीत तयार होते? एकदा का जर माणसाचा हात तुटला तर पुन्हा हात बसवता येत नाही. सांदा, ही सांदा इथं न बसवता 1 फुटाचा गजाचा तुकडा इथं टाकला असता, कसं खाल्लं असतं? लोकांची पोटं भरावं लागली असती. नाही बायानो, तुम्ही कशी मिसरी घासली असती? हा, ट्राल करा बसल्या बसल्या, कशी घासली असती? हा, मावशाने तव्याला दात घातला असतं, तव्याला दात घातलं असतं. पण देवाने सुंदर देह दिलाय. काय कमी आहे का? जिथल्या तिथं प्रत्येकाचा चेहरा वेगळा, कलर वेगळा, मॉडेल वेगळं. कोण सावळा आहे, कोण मध्यम सावळं, काय गुरे आहे ती, काय काय ओळखू येत नाही ती. पण जिथल्या तिथं एकासारखं एक नाही. तोंडाव नाक दिलंय आणि ती बी उलट दिलंय, सरळ दिलंय. ही जर नाक असं उलट दिलं असतं तर कुठे गेलं असतं पावसाचं पाणी? पाणी आडवा, पाणी गिरवा. वृक्षारोपण लायचं 2 खडं झालं असतं आणि आपण किती छान दिसलो असतो उलट्या नाकाचं.
पण विचार करा, जेव्हाने तिथल्या तिथं सगळं दिलंय, पण जे आहे ते फक्त मानतोय माझं आहे, हे माझं आहे, ते माझं, बायका माझी, पोरं माझी, टाटा सुमो माझी, वन हेट माझी. पण येड्या, जगात कुणी नसते कुणाचं, कारण तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, कारण नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, आणतील जाशील एकल प्राण्या माझे म्हणून अरे 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. वृत्तपणा येताच बुडती वैद्य काय करणार. अरे बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे, सखे सोय रे. मेल्या मागे सर्वरातील तुटतील धागे दोरे. पण हे माझं, हे माझं, बायको माझी ही, तिला बी घेऊन जा, कशाला ट्रॉफिक जाम करतो इथं. अरे येड्या, कुणी नसते कुणाचं, पण वेड्या माझा माझा म्हणसी, कोण आहे तुझाशी, राजांश उडवून गेला, पिंजरा रिकामा राहिला. मग ही जनता जनार्दन म्हणते त्याला म्हातारा मेला रे मेला. त्या देवाचा मुलगा बसवला, त्याला कसं बघवला. एखादी सायकल जशी पंक्चर व्हावी तसा देह पंक्चर झाला, भीतर टिकून बसवला, म्हाताऱ्याच्या तोंडात बोळा घातला. का? पिक्चर मधली गाणी म्हणते, म्हातारा मेला रे मेला, म्हाताऱ्याच्या तोंडात गोळा घातला, म्हातारीला आंघोळ घालायला सुरुवात केली. म्हाताऱ्याची म्हातारी 4 पोरांना घेऊन रडती, ए बाबा त्या देवाचा मुर्दा बसवला, त्याला कसं बघावला. ए पोरा हो, अरे मी काय म्हणते, अरे त्यांच्या काळातलं लाकीटल काळातली बाळे तेवढे काढून घ्याय. अरे येड्या, आयुष्यभर ज्याच्यासाठी धडपड केली, पण कुणी नसतंय कुणाची. थुकला तरी सुधा बायकू झेलणार, पण ती सुधा बायकू शेवटच्या अंतकाळीच्या वेळेस जवळ येत नाही. म्हाताऱ्याचं सरान ताटीवर झोपवलं, सुतळीनं आवडलं का, पळून जाते. म्हाताऱ्याची दुखत वार्ता लाडक्या पुरीला कळाली, पोरगी धावत पळत आली आणि प्रेताच्या पाठीमागं वारं घालायला लागली. म्हणले वारं घालून जाग झालं तर बघती. पोरगी म्हणते, दादा एवढा सप्ता तरी होऊन द्यायचं की, त्या देवाचा मुर्दा बसवला, त्याला कसं बघवला ना. या बाबो, दिवाळीला मला चांगली साडी घेतो मला लावता, त्यांना सुद्धा अंगठी घेतो मला लावता, सगळं ठेवून कसा चालला. ए दादा, तुमच्या वाटणीचं मला खाय घे की उंदराचं औषध. म्हातार सरकच बघायचं चाललंय व तुमच्या वाटणीचं मला का नेहलं नाही. मायाची सगुणा जरा दाट मिसरी घासून थुकी मांडपात म्हणजे तुझा बी नंबर पट दिसना लागल. म्हाताऱ्याचं स्मरण स्मशान भूमीमध्ये गेलं, सरान डोचलं, 5 लिटरचा डबा म्हाताऱ्याच्या अंगावर होतला आणि म्हातारा पेटाय सुरुवात झाली. मग माणसाची चर्चा सुरू केली, रामभाव आज आहे तर उद्या नाही. काय माणसाच्या आयुष्यामध्ये काहीच नाही. माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे, कधी वर येईल कधी फुटल सांगता येत नाही. घे तंबाखू, एकदा का तंबाखू खाऊन मळून तोंडात टाकले, काम खल्लास. 3 दिवस सुतक पडलं. तुमच्याकडे किती दिवस पाहिजेत? 3 दिवस, काय भागात 13 दिवस, काय भागात 10 दिवस, काय भागात 3 दिवस. आमच्यात मेल्यावर जायच्यात. तुमच्याकडं बरोबर आहे, तुमच्याकडचं आमच्याकडचं सारखं आहे. पण मला आता सांगा, आपल्याला सुतक असलं आपण जेवण करतो का? करतो. देवाला निवद लावतो का? नाही. आपल्याला सुतक असलं आपण आंघोळ करतो का? करतो. देवाला घालतो का? नाही. का? सुतक आहे. कुणाला? देवाला. माणूस कुणाच्या घरचं मिळालं? आपल्या. सुतक कुणाला? देवाला. आणि तुम्ही काय करताय? नुसतं टचून हाणतोय. आणि माणसं म्हणते ती 3 दिवस चूल पेटवत नाही ती. नाही, हे खरं आहे, 3 दिवस चूल पेटवत नाही ती. पण शेजापाजाऱ्यानं आणलेलं
कोण बाजरीच्या भाकरी आणते, कोण ज्वारीच्या आणते, कोण मक्काच्या आणते, कोण गव्हाच्या चपात्या आणते. जनतेने यायचं रामभाऊ 2 तरी घास खा घे, रामभाऊ 2 तरी घास खा घे, ह्याचं 2 घास, त्याचं 2 घास, त्याचं 2 घास, 2 घास म्हणून रामभाऊचा रिझर्व लागना. आणि एखाद्याने चला म्हणे रामभाऊ चहा तरी पी, ती म्हणतो आता कसा पिऊ, ह्याच्या आधी कसा डोसत होता तसाच डोसायचा. आणि दुसरी गोष्ट, माणसाची लीला आहे बघा, कारण माणूस चांगला आहे, ठाकटिकीत आहे, तोपर्यंत त्याला कोणी खाऊ घालत नाही. पण माणूस आजारी पडू द्या, त्याला दवाखान्यात नेऊ द्या, शेजारी माणूस जरी गेला तर 2 बिस्किटचं पुढं देऊन येतोय. पाहुणा गेला खारीचं पुढं, कोण बिस्किटचं पुढं, कोण टोस्ट देते, कोण सफरचंद नेते, कोण डाळिंब नेते. 5-25 पिशव्या नुसत्या दवाखान्यात कडल असते त्या, कारण सगळ्याला माहित आहे ही काय खात. बरं खाल्ले आपण नेत बी नाही. तिथे एक म्हातारी असते बघा अशी, घरी काही कामाची नसती म्हणून तिथं ठेवलेली असती. आणि त्या मावशीला विचारलं मावशी अर्धी भाकर खावा, मावशी म्हणते नाही. का? गोळ्याच्या वासाच्या औषधानं भाकरच खाऊ वाटना, आता नुसती सफरचंद हाणती तर तुला भाकरच कशी खाऊ वाटल. 3 दिवस सुतक पाळलं, तिसऱ्या दिवशी भाताचे पिंड पाडले आणि तिसऱ्या दिवशी बरंच काय ठेवलं. पण जाता जाता सर्वांना माझी एक सूचना, का तिसऱ्या दिवशी ठेवा, अगर नका ठेवू. नाही ठेवलं परिणाम होत नाही, पण जाता जाताना माझी सर्वांना सूचना, सर्व तरुण पिढींना सूचना, परमार्थ करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये चांगलं वागा, चांगलं वागा, वागता आलं तर वागा, नाही वागता आलं तर नका वागू. पण चांगलं वागतंय त्याला अडवू नका. दानधर्म करा, सत्कार्य करा, जिथं धार्मिक कार्यक्रम चालला असेल दापास द्या, देता आलं तर द्या, नाही देता आलं तर नका देऊ, पण जे देतंय त्याला अडवू नका. एखाद्याचं घर पेटलं असेल पेटू द्या, एखाद्याचं घर पेटलं असेल पेटू द्या. तुम्हाला इजवायचं असेल तर इजवा, नाही इजवलं घराला फरक पडत नाही, पण त्याच्यावर राखेल व तू नका. चांगल्या गोष्टी आचरणात आणा. आयुष्य सुंदर आहे आणि अजून त्याला आपण सुंदर बनवायची असते. आणि जाता जाता एक गोष्ट शेवटची, का फक्त स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. फक्त आई वडिलांची सेवा करा. ज्या आई वडिलांनी अमृत पाजलं त्या आई वडिलांना विष पाजू नका. मला जर असं विचारलं जगात श्रीमंत कोण, तर मी असं सांगेन ज्याला आईबाप आहेत ते श्रीमंत. जगात यशस्वी कोण, ज्याला आईबापाची किंमत कळली. तू जगात महान कोण, ज्याला आईबाप आहेत आणि आईबापा असून सुद्धा त्यानं सेवा केली, तो महान. आणि जगात नालायक कोण, आई वडील असून सुद्धा आई वडिलाची सेवा न करता वृद्धाश्रमामध्ये पाठवलं, त्यांना त्रास दिला, तो नालायक. कारण मेलेल्या मड्यावर तर सगळेच रडतात, पण खरा पुत्र तो असतो जो जिवंतपणे आईवडिलांची सेवा करतो. म्हणून ज्या आईवडिलांनी अमृत पाजलं त्या आईवडिलांना विष पाजू नका. अरे संसार सुखाचा करायचा असेल तर आईवडिलांची उपासना करा आणि बायकोची जोपासना करा. सर्वांना विसरा पण आईवडिलांना विसरू नका. ज्या आई बापाने हाडाचं काढं, रक्ताचं पाणी, देहाचं रान करून तुम्हा आम्हाला वाढवलं. बापाची स्वतःची चप्पल तुटली, टाकं मारून ती चप्पल बापा स्वतः वापरली, पण पोराच्या शाळेची फी भरली. बनेलची चाळणी झाली, पण बनेल स्वतःला घेतलं नाही, पण पोराला ड्रेस घेतला, मुलीला ड्रेस घेतला. ज्या आई बापाच्या जीवावर शिक्षण झालं, शिक्षण होऊन नोकरी लागली, नोकरी लागून पगार कमवला, पगार कमवून बंगला बांधला. त्या बंगल्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या आई बापाची लाज वाटत असेल तर आग लागो तुमच्या बंगल्याला. आणि पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, जी अवलाद आपल्या माय बापाला सांभाळत नाही त्यांची अवलाद सुद्धा त्यांना सांभाळणार नाही. अरे जा विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत, पाय नाही त्याला पायाची किंमत, डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत, तशी ज्याला आई नाही त्याला आईची किंमत. 2 वर्षाचं पोरग संध्याकाळी आईजवळ झोपलं. आईला असाध्य रोग जडलेला होता. आई जागची जागेला मरण पावली. पोरग सकाळी डोळं चोळत उठलं. पोरग त्या आईला म्हणते, आई उठ ना, मला आंघोळ घाल, मला शाळेत जायचंय, मला टिफिन तयार करून दे. हे आई उठ ना. रोज सगळ्याच्या आधी उठायचीस, आज तर सगळे उठलेले, तू का झोपलेले? हे आई उठ ना. मेलेल्या प्रेताला पोरगा हलवून उठवण्याचा प्रयत्न करते. हे आई उठ ना, मला शाळेत जायचंय, मला टिफिन तयार करून दे. रोज सगळ्याच्या आधी उठायचीस, आज सगळे उठलेले, तू का झोपलेले? हे आई उठ ना, एकदा तरी मला बाळू म्हणून हाक मार ना. हे आई उठ ना. शेजारची मावशी आली, पोराला जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळू अरे तुझी आई अशा निद्रेमध्ये झोपली की पुन्हा कधीच उठू शकत नाही. आईला अग्नी डाग दिला
घरी आले, मोजून 6 महिन्यात बापानं दुसरं लग्न केलं. एक सांगतो, पत्नी मेल्यानंतर माणसाला पत्नी भेटते, पत्नी मेल्यानंतर माणसाला पत्नी भेटते, पण लेकराला आई भेटत नाही. 2 वर्षाचं पोरगं, छळ सुरू झाला. संध्याकाळचं सकाळी खाय द्यायला लागली, सकाळचं संध्याकाळी खाय द्यायची, भांडी घासायला लावायची, धुणं धुवायला लावायची, परशी पुसायला लावायची. मोलकरणीसारखं पोरगं काम करायला लागलं. हा करत पोरगं 7-8 वर्षाचं झालं. एक दिवशी तिला कुठेतरी जायचं म्हणून तिनं सांगितलं, बाळा माझी साडी प्रेस कर. पोरानं सांगितलं, आई मला साडी प्रेस करता येत नाही. खाता येतं? 3-3 टायमाला खातोस. अरे ती तर गेली माझ्या जीवाला, काच लावून, लाज वाटत नाही तुला? पोराचा नाईलाज झाला. पोरानं जवळ आलं, इस्त्री घेतली, इस्त्री गरम केली आणि इस्त्री करायला सुरुवात केली. निम्मी साडी इस्त्री झाली. शाळेतला मित्र आला आणि मित्रानं सांगितलं, बाळो तुझं मला एक पुस्तक दे. पोरगं पुस्तक द्यायला गेलं, पण गरम झालेली इस्त्री हायशी गरम राहिली आणि गरम झालेली इस्त्रीने बरोबर आईची साडी जळली. जळलेल्या साडीचा उग्र वास आईच्या नाकापर्यंत गेला. आई नागिनीसारखी फुसफुस करत आली, चेहरा तिचा लाल बुंद झाला. जवळ आली, पाहिलं, बघितलं, साडी जळली. पोराला हाक मारली, चल इकडे. पोरग भेट 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 आईच्या जवळ आलं. आईनं सांगितलं, तुला करायची नव्हती, मला सांगायचंच. तू जाणून बजून माझी साडी जळीस, तुला शिक्षा ही झालीच पाहिजे. का? कारण आज जर तुला शिक्षा नाही झाली तर तुझ्या हातातून चूक होता कामा नाही. पुन्हा मारायला सुरुवात केलं. एवढं मारलं ते पोरग त्या आईला म्हणते, आई बास ना ग, ए आई बास ना ग, किती मारतीस का आई, ए आई बास ना, एकदा जीव तरी मारून टाक ना. नाईलाज पोराचा झाला. आईनं सांगितलं, चल खाली वाग. पोरग जवळ आलं. पोराला वाटलं आई दर्शन करायला सांगते. पोरग चरणाचा स्पर्श करतं. तोपर्यंत नास्तिक आईनं, सावध राईनं, कोणत्याच गोष्टीचा विचार न करता लाल बुंद झालेली इस्त्री घेतली आणि बरोबर पोराच्या पाठीवर ठेवली. सर्र दिसना फोडाला, व्याकुळ झालं, सहन होईना, टाव फोडून रडायला लागलं. नाईलाज झाला. पळत 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 देवघरामध्ये गेलं. सख्या आईचा फोटो होता. फोटो घेतला आणि भगवंताला हात जोडले, भगवंता मैंने सुना है तू दयाळू आहेस. मी असं ऐकलंय की तू दयाळू आहेस. बऱ्याच जणाला बरंच काही दिलंस देवा. प्रल्हाद करता स्तंभातून प्रगट झालास. उपमन्यू करता वाटीवर दुधा करता शिराचा सागर दिला. ध्रुव बाळाला आढळपद दिलं देवा. ह्याच्यातलं काही नको मला, शिराचा सागर नको मला, आढळपद नको मला, ह्याच्यातलं काहीच नको, फक्त मला माझी आई दे. ओ कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, ओ कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. सगळं काही भेटेल, फक्त आई वडील भेटणार नाही. त्या आई वडिलांची सेवा करा. म्हणून स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. पण होतं काय माहितीये का, माणसाच्या अंगात ताकद असते. कारण तारुण्याच्या मते न माने कोणाशी आणि सदा मुसमुशी धुळी जायचा. पण आहे तरुण म्हणून घेशील मजा करून, आहे तरुण म्हणून घेशील मजा करून, पण एकदा गेला मरून म्हणजे अख्खं गाव टाकल तुला पुरून. अरे येड्या, जन्माला आलाय, मरणार आहे, बारसं झालंय, तिरसं होणार आहे, खाटावर आलाय, टाटेवर जाणार आहे. पण माणसाची अवस्था अशी होत नाही, जे कमवलं ते माझं. पण येड्या, अरे आतापर्यंत तुझ्यासारखी आली किती, कारण गेली किती. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. कारण मानवा रे मानवा, मानवा मानवा, मानवा रे. कबीर महाराज सांगतात, ज्यावेळेस मी जन्माला आलो अख्खं जग हसत होतं. ज्यावेळेस मी जन्माला आलो त्यावेळेस अख्खं जग हसत होतं. पण ऐसी करणी कर चलो जग रोये हम हसे. असं काहीतरी करून जावा की जग तुमच्यासाठी रडेल आणि तुम्ही एकट्याने हसत जावं. कारण तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, मरने वाला नहीं सोचता, रोने वाला कौन है. मानवा तू विसरू नको पंढरीच्या विठ्ठला, गर्वाने तू फुगवू नको आपुल्या या छातीला. कारण
तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला 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 हा मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला गर्वाने तू भुगवू नको आपुल्या या छातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला हा सख्या बापाला रे वेड्या होऊ नको बैमान यम फासा पडल्यान होशील तू हैराण तू हैराण होशील तू हैराण दुसऱ्याच्या मुखातून घास तू रे वडशील खड्ड दुसऱ्यासाठी पण त्यात तू रे पडशील तोरे पडशील त्यात तोरे पडशील दोन्ही बुजा पाहून या चित्रगुप्त पाहणार चित्रगुप्त पाहणार चित्रगुप्त पाहणार मानवाचा जन्म वेड्या पुन्हा नाही मिळणार पुन्हा नाही मिळणार पुन्हा नाही मिळणार भक्तीने तू दारुण भक्तीने तू धारून शरण जाई देवाला गर्वाने तू भुगवू नको आपुल्या या छातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला हा लहानपणी जीवन हे खेळण्यात घालविले तरुणपणी जीवन हे वासनेत चालविले वासनेत चालविले वासनेत चालविले दारू गांजा बाईने वरती येईना संसार अहंकार डोळ्याने फिरू नको घरभर फिरू नको घडघर करू नको घडघर बापाची कमाई होती तुला आजवर आई बाप मेल्यावर तू रे काय करणार तुरे काय करणार तुरे काय करणार शाना सोनिया सोंग घेऊ नको वेड्याच घेऊ नको वेड्याचे घेऊ नको वेड्याचे झोपेमध्ये स्वप्न पाहू नको बंगला गाडीच बंगला गाडीचं नको बंगला गाडीचं निर्जीव होती काया पुढे निर्जीव होती काया पुढे जाळतील सरणाला रडतील थोडे दिवस महादेव येणार नाही साथीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला 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 तुझ्या परी भले भले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हे दान दे का देवा तुझा विसर न व्हावा नलगे मुक्तीधन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले गुरी वेडी वाकुडी उत्तरे आ नाही विचारिला अधिकार म्या पुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंग करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की नाथ बाबा की छत्रपती शिवाजी महाराज की हर